नमस्कार मित्रांनो, जेबी अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण स्मार्ट नोट्स कशा काढाव्या याविषयी बोलणार आहे. मी तुम्हाला अशा महत्त्वाच्या 3 टिप्स सांगेन. त्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्ही स्वतःचे नोट्स बनवला तर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. मित्रांनो, पहिला मुद्दा यामध्ये असा आहे की तुम्ही नोट्स बनवत असताना पुस्तक आहे तसं उतरवणे म्हणजे नोट्स नव्हे, हे आधी लक्षात ठेवा. नोट्सचा अर्थ काय होतो, तर तुमचे स्वतःचे कीवर्ड्स असायला पाहिजेत. त्यानंतर त्यातले महत्वाचे मुद्दे असायला पाहिजेत, सणावळ्या असायला पाहिजेत. ह्या गोष्टीवर तुमचा फोकस असला पाहिजे. दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही नोट्स काढत असताना फ्लो चार्ट बनवा, जेणेकरून ती इमेज तुमच्या लक्षात राहील. एखादा टेबल बनू शकतो किंवा एखादा फ्लो चार्ट बनू शकतो, पाय चार्ट बनू शकतो, बरोबर आहे, स्तंभालेख बनू शकतो. ह्या पद्धतीने तुम्ही जर नोट्स तुमचे तयार केला तर तुमचे अतिशय उत्कृष्ट कमी पानामध्ये जास्तीत जास्त माहिती समाविष्ट असते. मित्रांनो, लक्षात ठेवा, नोट्सचा अर्थ असा होतो की ते फक्त तुम्हाला समजले पाहिजे. म्हणजे दुसरा कोणी एखादा व्यक्ती जर ते नोट्स बघितला तर त्याला वाटलं पाहिजे हे काय आहे. याचा अर्थ ते तुम्हालाच फक्त समजलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी आखणी करणं अपेक्षित आहे. आणि तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आजच्या धावपळीच्या युगामध्ये गरजेचा आहे, कारण आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलमध्ये तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करू शकता आणि ते परत परत ऐकू शकता. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना किंवा बसमध्ये आहात, गाडीवर आहात, हेडसेट किंवा एअरबड्स वापरायचे आणि तुम्ही ते परत परत ऐकू शकता. घरात काम करता करता आता काही घरातल्या महिला आहेत जे घर सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अतिशय महत्वाची होणार आहे. कारण यामध्ये काय होतं, तुमचे नोट्स तुम्ही ऑडिओ स्वरूपामध्ये उतरवता आणि ते परत परत ऐकल्यामुळे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं हे. आणि ते महत्वाचं म्हणजे तुमच्या आवाजामध्ये असतात. त्यामुळे देखील तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. तुमची नोट्स काढायची पद्धत काय आहे त्याविषयी देखील सांगा. आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.